श्री स्वामी समर्थ मंडळी. तर आज मी तुम्हाला पानगळ्याच्या कटिंग आणि टिचिंग अगदी सोप्या पद्धतीने दाखवणार आहे. तर आपल्याला इथं गळा उंची टाकून घ्यायची, त्याच्यानंतर गळा रुंदी 3 इंच आणि वरच्या साईडला 2 इंच असं बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. तर ही एकदम सोपी पद्धत आहे. त्याच्यानंतर आपल्याला चॉकच्या साहाय्याने असं पानगळ्याचा शेप ड्रॉ करून घ्यायचा आहे. तर अगदी हलक्या हाताने आपल्याला हे करून घ्यायचे आहे. त्याच्यानंतर ही गळ्याची कटिंग करून घ्यायची आहे आणि याच्यात आपल्याला कॅनव्हासचा पण वापर करायचा आहे, जेणेकरून आपल्या गळ्याची फिनिशिंग वगैरे छान येते. आणि त्याच्यानंतर कॅनव्हासचा डबल फोल्ड करून घ्यायचं आहे आणि आपला पान शेप देऊन घ्यायचा आहे. तर दाखवल्याप्रमाणे तुम्ही पण असंच करायचं आहे. ही एकदम सोपी ट्रिक आहे. त्याच्यानंतर आपल्याला कॅनव्हास पण कट करून घ्यायचा आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आपला उरलेला कॅनव्हास पण मी या प्रकारे कट करून घेते. तर आपला शेप जो ड्रॉ केलेला होता त्याच्यावर आपल्याला कॅनव्हासचा ड्रॉ केलेला शेप ठेवून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर अशा प्रकारे पिन लावून घ्यायचे, जेणेकरून आपला कॅनव्हास हलणार नाही. त्याच्यानंतर आपल्याला शिलाई टाकून घ्यायची आहे. जर आपलं ब्लाऊज पीस कडक किंवा जाड असेल तर कॅनव्हास नाही पण टाकला तरी चालतो, पण कॅनव्हास जर टाकला तर फिनिशिंग वगैरे छान येते आणि आपलं ब्लाऊज दिसायला पण छान दिसतं. तर अशा प्रकारे मी कॅनव्हास आणि गळा जॉईन करून घेतलेला आहे. त्याच्यानंतर आपल्याला ब्लाऊज पीसचे ते अशा प्रकारे सुलट बाजूवर उलट ठेवून घ्यायचं आहे आणि त्याला पण एक टीप देऊन घ्यायची आहे. तर आपल्याला इथं पण पिना लावायच्या आहेत, जेणेकरून आपलं कापड हलणार नाही आणि शेप पण खराब होणार नाही त्याच्यासाठी. तर ह्या बारीक बारीक गोष्टी लक्षात ठेवायच्या, जेणेकरून आपल्याला ब्लाऊज शिवताना अडचणी येणार नाहीत आणि आपलं ब्लाऊज पण छान फिनिशिंगमध्ये दिसेल. तर आपण इथं पण हे ब्लाऊज पीसचे ते कट करून घेणार आहे पानगळ्या शेपमध्ये आणि त्याच्यानंतर आपल्याला छोटे छोटे कट्स देऊन घ्यायचे आहेत, कारण की कट्स दिल्याने ब्लाऊजचं गळाचं फिनिशिंग छान येतं. त्याच्यामुळे इथं कट्स देऊन घ्यायचे आहेत. पण एक लक्षात ठेवायचे आहे की आपण जी शिलाई मारलेली त्याच्यावर कट होता कामा नये, नाही तर शिलाई उसवू शकते. तर याच्यानंतर आपल्याला एक दाबटीप पण देऊन घ्यायची आहे. तर पलटायला फोल्ड करायला एकदम सोपं जातं, त्याच्यासाठी इथं वरून एक शिलाई देऊन घ्यायची आहे. तर त्याच्यानंतर अशा प्रकारे फोल्ड करून झालेलं आहे आणि वरून पण एक शिलाई देऊन घ्यायची आहे. तर या ठिकाणी आपण वरून लेस पण लावू शकतो, जशी आवड राहिली तशी, पण मी तर सिंपलच राहू देणार आहे. तर पूर्ण अशा प्रकारे टीप टाकून घ्यायची आपल्याला एक.